जय महाराष्ट्र मित्रांनो, नमस्कार. महत्त्वाची बातमी शिवसेनेच्या संदर्भातील, उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या संदर्भातील सगळ्यात मोठी घडामोड. गेल्या 4 वर्षांपासून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला संकटावरती संकटांनी घेरल्याचं आपण पाहिलंय. आणि आता मात्र उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सोन्याचं सुगीचे दिवस, सर्वसामान्य शिवसैनिकांचा मोठा जल्लोष. मित्रांनो, राज्याचं राजकारण आता उद्धव ठाकरेंच्या अवतीभवती फिरून आता शिंदेंच्या आणि भाजपच्या खूप मोठ्या गोचीवर गोची तयार होण्यास सुरुवात. म्हणजेच राज्याच्या राजकारणात उद्धव ठाकरेंचा हा विजय अतिशय मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राच्या राजकीय परिणामावरती दूरगामी परिणाम करणारा दिसतोय. आणि हा विजय उद्धव ठाकरेंसाठी खूप महत्त्वाचा आहे. जाणून घेऊया राज्याच्या राजकारणातून आलेली या घडीची सगळ्यात मोठी बातमी, ज्या बातमीने सध्या राज्याचं लक्ष वेधलं गेलंय महाराष्ट्रावरती आणि आपल्या सर्वांवरतीच. सामान्य शिवसैनिकांच्या मनाला सटका लावून जगणारी जागा म्हणजे ज्यावेळेस शिवसेना फुटली, शिवसेना तुटली, शिवसेनेचे 2 भाग झाले, तेव्हापासून सामान्य शिवसैनिक कोलमरला आहे आणि अजून तो शिवसैनिक उभा राहायला तयार नाही. शिवसेनेचे 2 भाग झाले. शिवसेना प्रमुखांनी ज्या प्रकारे शिवसेना वाढवली, रुजवली, महाराष्ट्राच्या घराघरापर्यंत पोहोचवली, त्याच शिवसेनेचे 2 तुकडे होताना सामान्य शिवसैनिकांना अतीव दुःख झालं आणि आजही ते दुःख होतंय. मित्रांनो, गेल्या 4 वर्षापासून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला अतिशय मोठ्या संकटात सापडण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी खूप मोठी हालचाल केली. संकटावरती संकट, पक्षावरती संकट, नेत्यांवरती संकट. अनेक नेत्यांनी कित्येक दशकांची साथ सोडली आणि आता मात्र मित्रांनो, ठाकरेंच्या शिवसेनेचे दिवस पालटले. नक्कीच ठाकरेंसाठी ही आनंदायी बातमी महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरून येते. मित्रांनो, उद्धव ठाकरेंचा हा सुप्रीम कोर्टातला विजय शिंदे गटासाठी शेवटची संधी आणि महाराष्ट्राच्या राजकारणातून उद्धव ठाकरेंचा नव उगमस्थान ठरवणारा दिसतोय. नेमकं काय घडले ते आता आपण जाणून घेणारच आहोत. सध्याचं राजकारण पक्षीय बळावर राजकारण पाहिलं गेलं, पैसा, सत्ता, सत्तेतून पैसा, अशा प्रकारचं राजकारण महाराष्ट्रामध्ये सध्या चालू आहे. एकंदरीत पैसा कमवण्यासाठी सत्ता पाहिजे, सत्तेसाठी पैसा पाहिजे, अशी भावना अनेक राजकीय नेत्यांची बनली असून कुणालाही वैचारिक पातळीचं, वैचारिक दिवाणघेवाणीचं काही राहिलेलं नाही मित्रांनो. परंतु आपण जर पाहायला गेलं तर उद्धव ठाकरेंच्या हातातून शिवसेना जाणं, पक्ष जाणं, चिन्ह जाणं आणि एकंदरीत सगळ्याच नेत्यांनी एकदाच साथ सोडणं हे ठाकरेंसाठी अतिशय घातक होतं. मात्र ठाकरेंनी त्याही परिस्थितीमध्ये आपली शिवसेना उभी केली आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये घवघवीत यश मिळवलं. पण मित्रांनो, हे यश तेवढंसं महत्त्वाचं नव्हतं. परंतु आता मात्र सुप्रीम कोर्टाच्या पटलावरती उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या निकालासंबंधीची बातमी आली असून शिंदे सेनेच्या हातातून धनुष्यबाण चिन्ह, शिवसेना पक्ष दोन्हीही पुन्हा उद्धव ठाकरेंच्या दिशेनं उद्धव ठाकरे यांच्या हातामध्ये येण्याचे आता भाकीत केले गेले. आणि हे भाकितावरती सर्वच राजकीय पक्षांना देखील आता असं वाटतंय की गेल्या 4 वर्षांपासून शिवसेना परिवारावरती अनेक घात झाले, संकट आली, परंतु आता मात्र बारी आलीये शिवसेनेची आणि सामान्य शिवसैनिकांची, उद्धव ठाकरेंची. आता धनुष्यबाण चिन्ह, शिवसेना पक्ष ठाकरेंच्या हातात येऊन शिंदेंच्या शिवसेनेला महाराष्ट्रामध्ये प्रचंड आता यातना सहन कराव्या लागतील. कारण की जेवढे नेते निवडून आले ते फक्त आणि फक्त शिवसेना नावावरती, शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हांवरती ते लोक निवडून आलेत. परंतु आता मात्र यापुढे शिवसेनेच्या बाबतीतला निकाल उद्धव ठाकरेंच्या बाजूने जवळजवळ 99% झुकलेला असून भाजपला देखील तशा प्रकारची कुणकुण लागलेली दिसतेय. यामुळेच भाजप आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला सत्तेतून बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू लागले आहे. केंद्रामध्ये उद्धव ठाकरेंची साथ घेऊन एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला बाहेर काढायचं, त्या ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या 9 खासदारांना सोबत घेऊन केंद्रात सरकार वाचवायचं, राज्यात एकनाथ शिंदेंच्या नेत्यांना बाहेर काढायचं. इथपर्यंत भाजपच्या काही नेत्यांची मजल गेली असून पक्षचिन्हाचा निकाल 18 तारखेला लागल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये होणारा भूकंप कसा असेल ते तुम्ही अवघ्या 2 महिन्यामध्ये पाहाल. शिंदे सेनेला पक्ष आणि चिन्ह नवीन घ्यावं लागेल. शिंदे सेनेवरती बंदी येऊ शकते. त्यांना नवीन पक्ष, नवीन चिन्ह शोधावं लागेल. इथपर्यंत ठाकरेंनी आपली बाजू सुप्रीम कोर्टामध्ये स्ट्रॉंग केल्याचं कपिल सिब्बल यांनी थेट म्हटलेलं आहे. आणि आता निकालाच्या अंतिम टप्प्यामध्ये सगळी केस आल्याच्यानंतर ठाकरेंच्या बाजूने हा निकाल लागणार आता जवळपास निश्चित बनतंय. आणि निश्चित बनत असताना शिंदे सेनेची मात्र महाराष्ट्रामध्ये प्रचंड पिछाईहाट या निकालानंतर पाहायला येईल. मात्र अनेक आमदार, अनेक मंत्री, अनेक नेते पुन्हा एकदा आपली बाजू भाजपच्या दिशेनं, काही नेते उद्धव ठाकरेंच्या दिशेने येण्यासाठी आगेकूच करतील, आत्तापासूनच संपर्क करतील. ही देखील तेवढीच महत्त्वाची बाब आहे.
एकदा का वासे फिरले, घराचे वासे फिरल्यानंतर तिथे कोणीही राहत नाही. तशा प्रकारची शिवसेनेच्या निकालाबद्दलची अपडेट महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आगामी काळामध्ये ठाकरेंच्या बाजूने निकाल देऊन सुप्रीम कोर्ट आपली सत्याची बाजू मांडणार असून शेवटी सत्याचा न्याय देण्याची कल्पना सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश राबवतील असा विश्वास कपिल सिब्बल, असीम सरोदे या शिवसेनेच्या वकिलांनी व्यक्त केला असून अवघ्या 10 दिवसांमध्ये राज्याच्या राजकारणामध्ये अतिशय मोठा राजकीय भूकंप होऊन उद्धव ठाकरे यांच्या दिशेनं संपूर्ण पक्ष, चिन्ह, सगळे नेते येण्यासाठी लोटांगण घालतील. ही राज्याच्या राजकारणावरती दूरगामी परिणाम करणारी गोष्ट असेल. तेव्हा मित्रांनो, ही बातमी आपल्या सगळ्या शिवसैनिकांपर्यंत पोहोचवा, महाराष्ट्रापर्यंत पोहोचवा. सामान्य शिवसैनिक आता लढतोय, जिंकतोय आणि पुन्हा एकदा आपली शिवसेना घेऊन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जातोय. हीच राज्यात उद्धव ठाकरेंसाठी असलेली सगळ्यात मोठी अभिमानाची बाब ठरेल. आपणास काय वाटतं सुप्रीम कोर्टाबद्दल? बातमी येत आहे शिवसेना नेते उद्धव ठाकरे आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दलची. महाराष्ट्रामध्ये 50 वर्षापूर्वी शिवसेनेची स्थापना झाली. शिवसेना महाराष्ट्रामध्ये मराठी माणसांसाठी अस्तित्वामध्ये आली. मराठी माणसांना न्याय मिळावा, मराठीचा स्वाभिमान संपूर्ण महाराष्ट्रभर, देशभर घुमावा आणि मराठी माणूस हा अतिशय स्वाभिमानाने मुंबईमध्ये जगावा, यासाठी स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईमध्ये शिवसेनेची स्थापना केली. मुंबई सबंध महाराष्ट्रावरती, सबंध देशावरती आपल्या वक्तृत्वाने छाप पाडत, देशाच्या राजकारणावरती आपली छाप पाडत, देशाच्या बड्या नेत्यांना मातोश्रीवरती लोटांगण घालायला भाग पाडणारा देशाच्या राजकारणातील सर्वोच्च नेता म्हणून आपण शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे पाहतो. शिवसेना प्रमुख सध्या हयात नाहीत, मात्र शिवसेना प्रमुखांच्या पश्चात महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचे 2 तुकडे झाले. ही मात्र गोष्ट ताजी आणि या सगळ्या प्रकरणावरून शिवसेना प्रमुखांना नक्कीच आवडली नसेल, हे मात्र तितकंच खरं आहे. शिवसेना प्रमुखांनी शिवसेना हा पक्ष गावगाड्यांपर्यंत पोहोचवला, वस्त्या-वस्त्यांपर्यंत पोहोचवला. ज्या भागांमध्ये माणूस जाऊ शकत नव्हता, ज्या भागांमध्ये गाड्या पोहोचत नव्हत्या, ज्या भागापर्यंत अजून एसटी चालू होती, त्या भागापर्यंत, सामान्य घरापर्यंत शिवसेना पोहोचवायचं काम केलं. तुमच्या आमच्यासारखे करोडो लाखो शिवसैनिक शिवसेना प्रमुखांनी स्थापन केले. फक्त आणि फक्त एका निष्ठेच्या बळावरती आणि एका वक्तृत्वाच्या वरती शिवसेना प्रमुखांनी असंख्य शिवसैनिक मावळे जमा केले आणि आज त्या शिवसेनेची दुर्दशा आपण महाराष्ट्रामध्ये पाहतोय. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचे आता काय हाल चाललेत आपण पाहतोय. शिवसेनेचे 2 तुकडे झाले आपण पाहतोय. शिवसेनेचे मुख्य नेते 2 झाले आपण पाहतोय. शिवसेनेचे मंत्री एका बाजूला, खासदार एका बाजूला आणि शिवसेनेचे सामान्य शिवसैनिक एका बाजूला, अशी अवस्था आपल्या शिवसेनेची झाल्याची आपण पाहतोय. मित्रांनो, ही दुर्दशा अशी योग्य नाहीये. सामान्य शिवसैनिकांना याचा खूप मोठा संताप येतोय. महाराष्ट्रामध्ये शिवसेना वाढवायची असेल तर पुन्हा एकदा त्याच गीतेनं, त्याच धीरानं सामोरं जाणं गरजेचं आहे, असं सामान्य शिवसैनिकांना वाटतं. एकनाथ शिंदे यांनी असली शिवसेनेशी उद्धव ठाकरेंची गद्दारी करून, बंडखोरी करून शिवसेना पळून नेली. आपले लाखो शिवसैनिक पळून नेले आणि नेते पळवले, मंत्री पळवले, परंतु सगळ्या पक्षचिन्ह यासह सगळं पळवण्याचा बेत केला. परंतु निष्ठावान शिवसैनिकांना मात्र तोडणं शक्य नव्हतं. आजही लाखो सामान्य शिवसैनिक ज्यांना राजकारणाशी काही घेणं देणं नाही, फक्त आणि फक्त शिवसेनेच्या निश्चयापायी आजही उद्धव ठाकरे यांच्या समाधीत यांच्यासोबत आणि ठाकरेंच्या सोबत, मातोश्रीच्या सोबत आजही झगडताना आपण पाहतोय. पण मित्रांनो, या देशावरती शिवसेनेची सत्ता आली. 2019ला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये सर्वसामान्य शिवसैनिकांची लाट निर्माण झाली. आपला मुख्यमंत्री, आपले मंत्रिमंडळ, आपले मंत्री, सगळं आपलंच आपलं. मग सामान्य शिवसैनिकांची कामं कुठे अडकली होती, असा प्रश्न त्यावेळेस सामान्य शिवसैनिकांना पडत होता. परंतु नेत्यांनी मात्र आपली घरं भरली, आपण स्वतः मोठे झाले आणि 2020 त्याच नेत्यांनी उद्धव ठाकरेंची गद्दारी करून, शिवसेनेशी गद्दारी करून, मातोश्रीशी बंडखोरी करून उद्धव ठाकरेंना सोडण्याचा प्लॅन आखला. तिथूनच शिवसेनेचे 2 तुकडे झाले मित्रांनो. आणि राज्याच्या राजकारणावरती कधी नव्हे एवढा घाला घातला गेला, घात गेला. मराठी माणसांचा घात झाला, शिवसेनेचा घात झाला. एका शिवसेनेचे 2 तुकडे झाले. आजही सामान्य शिवसैनिकांच्या मनामध्ये ही सल आहे की दोन्ही शिवसेना एकत्र येणार कधी. मित्रांनो, निवडणुका झाल्या, विधानसभेच्या निवडणुका झाल्या, लोकसभेच्या निवडणुका झाल्या. दोन्ही पक्षांना, दोघांनाही यश मिळालं. एकत्र जेव्हा होते त्याहीपेक्षा आता अतिशय मोठं यश मिळालं. ही ताकद सामान्य शिवसैनिकांची आहे. उद्धव ठाकरे यांचे लोकसभेला 9 खासदार निवडून आले. एकनाथ शिंदेंचे 8 खासदार निवडून आले. शिंदेंचे 60 आमदार निवडून आले. उद्धव ठाकरे यांचे 20 आमदार निवडून आले. अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये शिवसेनेची ताकद प्रचंड प्रमाणामध्ये वाढत होती. सर्वांना माहीत होतं. म्हणून
म्हणून तर आपला प्रतिस्पर्धी तयार होतोय, यासाठीच शिवसेनेचे 2 तुकडे केले गेले. शिवसेनेला बाजूला सारण्याचा प्रयत्न केला गेला. मित्रांनो, त्याच हेतूने महाराष्ट्राचं राजकारण ताब्यात घेऊन स्वतःची सत्ता मिळवण्यासाठी भाजपने आखलेलं हे षडयंत्र होतं. आता कुठेतरी सामोरं येत आहे. एकंदरीत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शिवसेनेला आता अतिशय वाईट दिवस आल्याचं सध्या जाणवतंय. मध्यंतरी महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या. मुंबई वगळता सगळीकडे शिवसेनेचा संपूर्णपणे पालापाचोळा झाला. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा दारुण पराभव झाला. एकनाथ शिंदेची शिवसेना भाजपच्या मदतीने महाराष्ट्राच्या बऱ्याच तालुक्यांमध्ये, बऱ्याच जिल्ह्यांमध्ये जिंकताना पाहिली गेली. पण मित्रांनो, असली शिवसेना, ठाकरेंची शिवसेना पैशापुढे, सत्तेपुढे कुठेही टिकली नाही. सामान्य शिवसैनिक तरी देखील ठाकरेंच्या बाजूने आजही उभा होता. नगरपालिकेला उभा होता, महानगरपालिकेला होता आणि आज देखील महाराष्ट्रामध्ये काल जिल्हा परिषद पंचायत समितीचे निकाल लागले. त्या निकालानंतर देखील शिवसेनेला मनात अशा जागा मिळाल्या नाहीत. सामान्य शिवसैनिक लढले गेले. मात्र प्रचाराच्या वेळेस बरे नेते कुठे होते, हा सगळ्यात मोठा प्रश्न या ठिकाणी शिवसैनिकांनी उपस्थित केला. नेत्यांना, मंत्र्यांना, आमदारांना, खासदारांना निवडून आणण्यासाठी शिवसैनिक आपल्या जीवाचं रान करतो. मग जेव्हा तो शिवसैनिक उभा राहतो, तेव्हा नेते कुठे असतात, असा हा साहजिकच सर्वांना वाटणारा प्रश्न सामान्य शिवसैनिक आज विचारतोय की नेत्यांना आम्ही निवडून आणतो, तुम्ही आमच्या प्रचाराला का येत नाहीत. याच कारणास्तव महाराष्ट्रामध्ये शिवसेनेची दुर्दशा झाल्याचं चित्र आज लागलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकावरून दिसतंय. सामान्य शिवसैनिकांच्या निवडणुकांसाठी, प्रचारासाठी आपले नेते, बडे नेते का बाहेर पडत नाहीत, घराच्या बाहेर का जात नाहीत, असा मोठा प्रश्न सामान्य नेत्यांना पडतोय. आता कुठेतरी आपल्या शिवसेनेला वाचवण्यासाठी आपल्या बड्या नेत्यांनी घराच्या बाहेर पडणं गरजेचं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेत जर वाचवायचे असेल, सामान्य शिवसैनिकाला जर आपल्या शिवसेनेसोबत ठेवायचं असेल, तर मोठ्या नेत्यांनी महाराष्ट्रभर दौरे करणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये शिवसेना आहे तशी राहील. सामान्य शिवसैनिक शिवसेनेशी, मूळ शिवसेनेशी कायमस्वरूपी जोडला जाईल. फक्त या नेत्यांनी सामान्य शिवसैनिकांच्या पाठीवरती फक्त लढा म्हणा मायेची थाप द्यावी. सामान्य शिवसैनिक 10 पावलं पुढे जाऊ शकतो. पण मित्रांनो, शिवसेनेचं ज्या प्रकारे आज राजकारण झालंय, शिवसेनेचा पक्ष आणि चिन्हाबद्दल जे राजकारण झालंय, या बाबतीमध्ये मात्र महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला खूप मोठं नुकसान सहन करावं लागलं. पुढील कित्येक दिवशी ठाकरेंच्या शिवसेनेला हा धोका अतिशय मोठा आहे. आगामी काळामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला जर महाराष्ट्रामध्ये आपलं राजकारण करायचं असेल, तर बड्या नेत्यांना महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये, तालुका पातळीवरती, जिल्हा पातळीवरती आपले दौरे दर महिन्याला आखावे लागतील. सामान्य शिवसेनेशी कॉन्टॅक्ट करावे लागतील. तरच भाजपपुढे, शिंदेपुढे मोठं आव्हान उभं राहील, अन्यथा नाही.